नमस्कार मित्रांनो. कर्क राशीचा वनवास आता संपला आहे. ज्या कर्क राशींनी गेली काही वर्ष अगदी शांतपणे संघर्ष केला होता, आता त्याच कर्क राशीच्या आयुष्यात प्रकाश परत येणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींबद्दल एक गोष्ट कायम बोलली जाते, ती म्हणजे ही माणसं बाहेरून जितकी शांत दिसतात, तितकीच आतून भावनिक असतात. स्वतःच्या माणसांसाठी जगणारी, मनाने जोडणारी आणि एखादी व्यक्ती किंवा नातं मनापासून स्वीकारणारी माणसं आणि मग त्यांच्यासाठी स्वतःला संपूर्णपणे झोकून देणारी अशी ही रास आहे. पण गेली 3-4 वर्ष कर्क राशीने जो काळ अनुभवला तो खरंच सोपा नव्हता. कधी कामं अडकली, कधी लोक बदलले, कधी परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटली आणि अनेक वेळा मी एवढी मेहनत करतो आहे तरी गोष्टी माझ्या मनासारख्या का होत नाहीयेत, हा प्रश्न आतून सतत त्रास देत राहिला. काही लोकांनी तर इतकं काही सगळं सहन केलं की स्वतःवरचाच विश्वास कमी व्हायला लागला होता. पण जून 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे. कारण 2 जून नंतर गुरुग्रह कर्क राशीमध्येच भ्रमण करणार आहे, की जो अत्यंत शुभ मानला जातो. आणि हा गुरुग्रह कर्क राशीचा भाग्यकारक ग्रह सुद्धा मानला आहे. त्यामुळे गुरुग्रहाचं हे जे राशी परिवर्तन आहे, हे कर्क राशीसाठी भाग्यशाली असंच असणार आहे. त्याचबरोबर जून महिन्यामध्ये मंगळ आणि रवी सुद्धा कर्क राशीच्या दशम आणि एकादश स्थानामध्ये शुभ परिणाम देणार आहे. म्हणून जून महिन्यामध्ये कर्क राशीच्या आयुष्यात फक्त बदल नाही, तर पुनर्जन्मासारखी भावना निर्माण होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये हरवलेला आत्मविश्वास आता परत मिळायला सुरुवात होणार आहे. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर हा महिना तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला एक वेगळीच कलाटणी देणारा ठरणार आहे. मनामध्ये उत्साह राहील, शरीरामध्ये ऊर्जा जाणवेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता काहीतरी मोठं करायचं आहे अशी भावना तुमच्या आत तयार होईल. जे काही तुम्ही मनामध्ये ठरवत होता, ज्या गोष्टी फक्त कल्पनांमध्ये होत्या, त्या आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आलेली आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. फिरणं वाढेल, काम वाढेल, प्रवास योग होतील, लोकांशी संपर्क वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता परिस्थिती तुमच्या बाजूने फिरायला लागेल. याआधी छोटी छोटी कारणं घेऊन येऊन कामं अडकत होती. लोक साथ देत नव्हती. वेळ जुळून येत नव्हती. निर्णय चुकीचे ठरत होते. पण आता तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की कामं मार्गी लागायला सुरुवात झाली आहे. व्यक्ती, परिस्थिती आणि संधी या गोष्टी आता तुमच्या अपेक्षेनुसार बदलताना दिसतील आणि त्यामुळे तुमचा मूड, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची ऊर्जा जबरदस्त वाढताना दिसेल. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही एका वेगळ्याच पातळीवर काम करताना दिसाल. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर हा महिना कर्क राशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे. अडकलेली आर्थिक कामं पूर्ण होतील. जुने प्रयत्न आता फळाला येतील. पूर्वी केलेल्या कामाच्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आत्तापर्यंत तुमच्या विरोधात चालल्या होत्या, त्या आता तुमच्या बाजूनी काम करायला सुरुवात करतील. आणि हो, खर्च तर होतीलच, पण कर्क राशीच्या जे व्यक्ती आहेत त्यांची एक खास गोष्ट आहे. ही रास खर्च करताना मात्र भावनिक होत नाही, व्यवहारी असते. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे याचं गणित तुमच्याकडे अचूक असतं. आणि म्हणूनही खर्च करूनही तुम्हाला आर्थिक असुरक्षितता जाणवणार नाही. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल तर महिन्याच्या शेवटी चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे अंदाज बऱ्याच प्रमाणात अचूक ठरतील. घर आणि गृहसौख्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेल्या काही काळामध्ये घरातील नातेसंबंधात जो दुरावा निर्माण झाला होता, तो आता कमी होऊ लागेल. घरामध्ये पुन्हा प्रेमाचं वातावरण तयार होईल. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला घरामध्ये पुन्हा शांती मिळायला लागेल. नवीन घर घेणं, वास्तुसंबंधित मोठे निर्णय घेणं, घर बदलणं, रिनोव्हेशन किंवा घरासाठी काही मोठं खरेदी करणं, या गोष्टींचे योग या महिन्यामध्ये अगदी प्रबळ आहे. आणि विशेष म्हणजे
या गोष्टी तुमच्या अपेक्षेनुसार पूर्ण सुद्धा होताना दिसते. रिलेशनशिपच्या बाबतीत हा काळ अतिशय सुंदर राहणार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर नात्यामध्ये जवळीकता वाढेल. एकमेकांबरोबर वेळ घालवण्याचे सुद्धा योग येतील. भावनिक संवाद वाढेल. फिरायला जाणं, भविष्यासंदर्भात चर्चा आणि नात्यामध्ये उबदारपणा जाणवेल. या गोष्टी सर्व व्यवस्थितपणे घडताना दिसते. नवीन रिलेशनशिप सुरू करण्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय उत्तम असेल. काही नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकतात आणि त्यांच्याशी बोलताना एक वेगळाच इमोशनल कनेक्शन सुद्धा तुम्हाला जाणवेल. गर्भवती महिलांकरता हा काळ अतिशय चांगला राहील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा महिना खूपच महत्वाचा ठरणार आहे. गेल्या काही काळामध्ये जो कॉन्फिडन्स कमी झाला होता तो आता परत येईल. अभ्यासामध्ये लक्ष लागेल. गोष्टी पुन्हा व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत सुद्धा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडताना दिसतील. जीवनसाथी बरोबरचे संबंध सुधारतील. काही छोटे मोठे मतभेद सोडले तर हा संपूर्ण महिना काही मोठा परिणाम होऊ देणार नाही. उलट या काळामध्ये समजूतदारपणा वाढेल. ज्या व्यक्ती अविवाहित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ महत्वाचा ठरणार आहे. अपेक्षित स्थळ मिळणं, एंगेजमेंट होणं, विवाह ठरणं अशा प्रकारच्या शुभ घटना घडू शकतात. करिअर आणि कार्यक्षेत्राच्या संदर्भात हा महिना तुमच्या आयुष्यात मोठी कलाटणी देणारा ठरू शकेल. गेल्या काही महिन्यामध्ये जे प्रयत्न तुम्ही केले होते त्याचं चीज आता होऊ लागेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेतली जाईल. नवीन संधी मिळतील ज्या भविष्यात तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या ठरतील. तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाने चमकाल. तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. आणि हो, सहकाऱ्यांबरोबर जरी थोडेफार मतभेद झाले तरी त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या करिअरवर होणार नाही. उलट तुमची ओळख अधिकच मजबूत होताना दिसेल. या महिन्यामध्ये प्रवास योग सुद्धा संभवतो. धार्मिक स्थळांना भेट देणं, देवाधर्माकडे ओढा वाढणं किंवा काही सुंदर आध्यात्मिक अनुभव येणं अशा घटना सुद्धा घडू शकतात. आणि खरं सांगायचं झालं तर गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही स्वतःला आतून इतकं बदललं आहे की आता तुम्ही फक्त यश नाही तर मनःशांती सुद्धा शोधायला लागलेले आहात. या महिन्याच्या दिनांक 15 आणि 29 तारखेच्या आसपास मात्र थोडीशी काळजी घ्या. भावनांचे चढ उतार या काळामध्ये वाढू शकतात. म्हणून या दिवशी मोठे निर्णय, कमिटमेंट्स, कागदपत्रे किंवा महत्वाचे व्यवहार यापासून थोडंसं दूर राहा. बाकी एक गोष्ट मात्र निश्चित आहे, येणारा कालावधी अत्यंत शुभ असणार आहे. शुभ कालावधीची पायाभरणीच जून 2026 मध्ये निश्चितच होणार आहे. आणि या महिन्यामध्ये तुम्हाला स्पष्ट जाणवेल आता तुमचं आयुष्य हळूहळू तुमच्या बाजूने फिरायला लागलं आहे. धन्यवाद.